नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाचा बाजार भाव, पण किती? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे? सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजार भाव, चला समजून घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव आपल्याला दबावात दिसत आहे, पण हा दबाव जास्त काळ टिकणार नाही आणि मे महिन्यात जागतिक कापूस बाजारभाव सुधारून आपल्याला 95 सेंट्स पर्यंत येताना दिसणार आहे आणि याचा सकारात्मक परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होणार। शिवाय देशातील कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि त्याचबरोबर मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत मे महिन्यात निर्माण होणार आहे आणि या तफावतीमुळे कुठेतरी मे महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी दिसू शकते। या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव सुरुवातीला 8,000 पार आणि जर सगळं काय ऑल इज वेल झालं तर 31 मे पर्यंत 8,500 पार सुद्धा जाऊ शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये कापसाची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे। बघा मित्रांनो, इथून पुढे आपल्याला कापसाच्या भावात सुधारणा दिसण्याची शक्यता आहे, म्हणून कापसाचा भाव 7,750 ते 8,000च्या दरम्यान मिळाले की 50% कापसाची करा विक्री, उर्वरित 50% कापूस आपण त्यानंतरच्या तेजीसाठी रोखून टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केली तर आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।